हॅलो मित्रांनो, मी सत्यम सर आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो मुकेश सर चॅनलवरती. तर चला, लास्ट लेक्चरमध्ये आपण इंटरफरन्स यंग्स डबल स्लिट एक्सपेरिमेंट पूर्णपणे संपवला होता. या लेक्चरमध्ये आपण आता पुढे जाऊया, नेक्स्ट टॉपिकवरती जाणार आहोत. नेक्स्ट टॉपिक ज्याचं नाव आहे ऑप्टिकल पाथ. ठीक आहे, आता लक्ष द्या, ऑप्टिकल पाथ नावाचा जो हा टॉपिक आहे ना, सिंपल खूप आहे. डायरेक्ट क्वेश्चन्स याच्यावरती जास्त येत नाहीत, पण पुढे हा टॉपिक खूप इम्पॉर्टंट आहे. ऑप्टिकल पाथ. ऑप्टिकल पाथ म्हणजे असतं काय बघा, सिम्पली एक सिंपल एक्झाम्पल देतो मी तुम्हाला, मग आपण पुढे जाऊया. याच्यात एक एक्झाम्पल देतो मी तुम्हाला, मग पुढे जाऊया. ठीक आहे, समजा दोन पर्सन आहेत, त्या दोन पर्सन ए आणि बी मध्ये मी एक रेस लावली. ठीक आहे, दोन पर्सन आहे ए आणि बी, त्यांच्यामध्ये मी एक रेस लावली. आता दोन्ही पर्सन जे आहेत ना, ए आणि बी, दोन्ही पर्सन्स ए आणि बी, त्यांच्यासाठी एंड पॉइंट मी सेम लावलाय. ठीक आहे, आणि जो सराउंडिंग मीडियम आहे दोघांसाठी पण व्हॅक्यूम आहे. मीडियम दोघांसाठी व्हॅक्यूम. आता व्हॅक्यूम कसं काय ते जास्त विचार नका करू, समजून घ्या, कॉन्सेप्ट सांगण्याचा प्रयत्न करतोय. तर दोघांसाठी पण मीडियम व्हॅक्यूम आहे, दोघांची पळण्याची स्पीड सुद्धा सेम आहे. तर मला सांगा, जेव्हा हे दोघं इथनं निघतील, इथनं निघाल्यावरती एंड लाईन सेम आहे, दोघं सोबत पोहोचतील की पुढे मागं पोहोचतील? सोबतच निघालेत, ऑब्विसली दोघं सोबतच पोहोचतील तिथं, बरोबर. ऑब्वियस आहे, दोघं सोबत पोहोचतील. पण मग मी काय केलं, मी इथं थोडीशी गद्दारी केली. कोणासोबत गद्दारी केली? ए सोबत. इथपर्यंत ते दोघं सेम सेम आले. मी इथं टाकला एक स्विमिंग पूल अशी मीडियम ज्याचं रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स एन आहे. ठीक आहे, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ मीडियम किती आहे? एन आहे. अशी एक मीडियम टाकून दिली, आणि ती मीडियम जी होती ना, ती होती डी डिस्टन्सची. आता मला सांगा, ए आणि बी दोघं सोबत पोहोचतील का? बरोबर, बिलकुल नाही, सोबत नाही पोहोचणार. कोण लवकर पोहोचेल? बी लवकर पोहोचून जाईल, कारण की बीला तर पूर्ण व्हॅक्यूम मध्येच चालायचं ना. बीला पूर्ण कुठं चालायचंय बाळांनो? व्हॅक्यूम मध्येच चालायचंय. तर मला सांगा, कोण जास्त चालणार, ए की बी? सेम टाइम मध्ये. समजा जर जेवढ्या टाइम मध्ये हा क्रॉस करतोय, असं आपण ऍज्युम केलं की जेवढ्या टाइम मध्ये हा स्विमिंग पूल क्रॉस करतोय, म्हणजे डी डिस्टन्स क्रॉस करतोय, तेवढ्या डिस्टन्समध्ये हा एवढा चालून जाईल. ठीक आहे, तर आता तो किती चालेल, एक ट्रिक सांगतो लक्षात ठेवायला, मग डेरिवेशन वरती जाऊया. आता हा डी डिस्टन्स चालतोय मीडियम मध्ये, तर हा चालेल एन टाइम्स डी डिस्टन्स. एन म्हणजे काय? एन म्हणजे जो तो डी डिस्टन्स चालतोय त्या मीडियम मध्ये, त्या मीडियमचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स एन. तर तेवढ्याच वेळेत सेम टाइम मध्ये हा व्हॅक्यूम मध्ये चालेल एन टाइम्स डी. ऑब्व्हियसली एनची व्हॅल्यू 1 पेक्षा जास्त असते, त्याला आपण रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स नावाने ओळखतो. काय नावाने ओळखतो? रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स नावाने. चला वाचूया. When a wave travels a distance delta x through a medium having refractive index n, its phase changes by the same amount. सेम अमाऊंटने फेज चेंज होतो, आणि तो तेवढाच डिस्टन्स n इंटू डेल्टा एक्स व्हॅक्यूम मध्ये चालतो. मी तेच सांगितलं, डी जर मीडियम मध्ये चालतोय, तर तेवढ्याच टाइम मध्ये व्हॅक्यूम मध्ये तो चालणार n टाइम्स डी. ओके, thus a path length of delta x in a medium of refractive index n is equivalent to path length of delta x in vacuum. ठीक आहे, ऑप्टिकल पाथ म्हणजे काय असतं ते तुम्हाला सांगितलं बघा. ऑप्टिकल पाथ इन अ मीडियम कॅन ऑल्सो बी डिफाइंड एज करस्पॉन्डिंग पाथ इन व्हॅक्यूम. काय म्हटलंय? करस्पॉन्डिंग पाथ इन व्हॅक्यूम दॅट लाईट ट्रॅव्हल्स इन द सेम टाइम ॲज इट टेक्स इन द मीडियम. ठीक आहे, चला आता डेरिवेशन वरती जाऊया. याच्या डेरिवेशन मध्ये काहीशा गोष्टी आहेत इम्पॉर्टंट, त्या गोष्टींवरती आपल्याला डिस्कशन करावं लागेल. थोडंसं लक्ष द्या. आता एक फॉर्म्युला असतो बघा, एक बेसिकचा फॉर्म्युला आहे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सचा. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स याला आपण एन नी डिनोट करतोय, कुठं म्यूनी सुद्धा डिनोट केलं जातं. याचा फॉर्म्युला आहे बाळांनो सी बाय व्ही. काय फॉर्म्युला आहे? सी बाय व्ही. सी म्हणजे स्पीड ऑफ लाईट इन व्हॅक्यूम, आणि व्ही म्हणजे स्पीड ऑफ लाईट इन मीडियम. ठीक आहे, अजून एक फॉर्म्युला आहे व्ही इक्वल्स टू ओमेगा डिवायडेड बाय के. हा कुठून आला? अरे सुपरपोजिशन ऑफ वेव्ह मधून आला. वेव्ह वेलॉसिटी आठवत आहे का? वेव्ह वेलॉसिटी. तर इथून मी के इक्वल्स टू काय लिहू शकतो? ओमेगा बाय व्ही लिहू शकतो. चालतं ना? व्ही इक्वल्स टू ओमेगा बाय के, तर के इक्वल्स टू ओमेगा बाय व्ही लिहू शकतो. काय प्रॉब्लेम? काहीच प्रॉब्लेम नाही. क्लिअर इथपर्यंत? चला थोडंसं लक्ष द्या. ठीक आहे, थोडंसं लक्ष द्या. काय लक्ष द्यायचं? एक फॉर्म्युला होता रे. कोणता फॉर्म्युला? डेल्टा फाय इज इक्वल्स टू
लक्षात ठेवायला सांगितला होता तुम्हाला, 2π/λ इंटू डेल्टा एक्स, बरोबर. तर आता डेल्टा फाय इज इक्वल्स टू केला आपण ω/v म्हणतो, तर केलाच 2π/λ सुद्धा म्हणता बरं का. हे कुठं बघितलं, अरे हे सगळं सुपरपोजिशन ऑफ वेव्हज मधलं आहे, आठवत आहे का. तर इथं आपण 2π/λ जागी के पुट करूया. तर हे काय झालं, के इंटू डेल्टा एक्स. वा बाबड्या वा. तर डेल्टा फाय इज इक्वल्स टू आवर फॉर्म्युला विल बी ω/v इंटू डेल्टा एक्स. आता हे जे आहे ना, हा जनरल फॉर्म्युला डेल्टा फायचा व्हीच्या टर्म्समध्ये. आता मी काय करणार माहिती घ्यायला, फॉर व्हॅक्यूम आता व्हॅक्यूम मध्ये किती होत आहे, काय होत आहे ते बघा बरं इकडं. व्हॅक्यूम मध्ये व्ही इज इक्वल्स टू डायरेक्ट सी पुट करायचं. व्हॅक्यूम मध्ये व्ही इज इक्वल्स टू डायरेक्ट काय पुट करायचं, सी पुट करायचं बाळा. ठीक आहे. तर मग मला सांगा डेल्टा फाय इज इक्वल्स टू किती येणार. डेल्टा फाय इज इक्वल्स टू ω/v होतं ना, तो ω/c इंटू डेल्टा एक्स येणार. संपलं. हे व्हॅक्यूम मध्ये झालं, व्हीच्या जागी सी पुट केलं. आता डेल्टा एक्स म्हणजे काय होतं, डेल्टा एक्स म्हणजे होता पाथ डिफरन्स. काय होता डेल्टा एक्स म्हणजे पाथ डिफरन्स. हे व्हॅक्यूम साठी झालं. आता मीडियम मध्ये या, फॉर मीडियम आता मीडियम मध्ये व्हीच्या जागी काय पुट करावं लागणार, व्हीच्या जागी पुट करावं लागणार c/n. कुठून व्ही इक्वल्स टू c/n. तर चला रे बाबा, मग इकडे आता फॉर्म्युला वेगळा होऊन जाणार. इकडे लिहिणार डेल्टा फाय डॅश इज इक्वल्स टू ω/c/n इंटू डेल्टा एक्स. कळालं का, काहीच नाही, व्हीच्या जागी पुट केला. आता हे चेंज होणार ना, म्हणून फाय डॅश लिहिलं त्याला. तर डेल्टा फाय डॅश इज इक्वल्स टू ω/c तसंच ठेवा, याला लिहा n इंटू डेल्टा एक्स. आता मला सांगा, तिकडं n इंटू डेल्टा एक्स नव्हतं आलं, तिकडे फक्त डेल्टा एक्स आलं होतं. तर जे डेल्टा एक्स इथं आलंय ना, तर या डेल्टा एक्सला आपण जसं डेल्टा फायला फाय डॅश म्हटलंय, तसंच या डेल्टा एक्सला आपण एक्स डॅश म्हणायचं. ठीक आहे. तसंच त्याला आपण काय म्हणायचं, डेल्टा एक्स डॅश म्हणायचं. आता ही जो फॉर्म्युला आलाय ना आपला, तो वरचा फॉर्म्युला होता व्हॅक्यूम साठी. इथं लिहितो, व्हॅक्यूम साठी हा फॉर्म्युला बनलेला होता. हा फॉर्म्युला आपण लिहिणार आहे बबडा मीडियम साठी. कशासाठी लिहिणार आहे बबड्या, मीडियम साठी. बघा ना, मीडियम साठी डेल्टा एक्स डॅशच्या जागी काय आलं, कम्पेअर करा त्याला. डेल्टा एक्स डॅश इज इक्वल्स टू n इंटू डेल्टा एक्स. कळलं का. पार्ट डिफरन्स पण जो मीडियमचा असतो ना, तर तो व्हॅक्यूमच्या रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स टाइम्स येतो. हेच इथं सांगायचं आहे. याच्यातनं काय सांगायचं आहे तुम्हाला, पाथ डिफरन्स इन मीडियम, इज n times of path difference in vacuum. ही गोष्ट झाली बाबा पार्ट डिफरन्सची. ही गोष्ट कशात झाली, पार्ट डिफरन्सची. तर ह्याला तुम्ही लिहू शकता, नोट करून लिहून टाका. याला काही हेडिंग वगैरे नाही आहे, खूप डिटेलमध्ये गेलो आपण ऑप्टिकल पाथचा. सेकंड पॉईंट बघू नोटमध्ये. आता नोट म्हणजे इम्पॉर्टंट पॉईंट्स आहेत. चला, सेकंड नोट पॉईंट, स्पीड इज इक्वल्स टू काय फॉर्म्युला असतो रे, डिस्टन्स अपॉन टाइम. बरोबर. स्पीड इज इक्वल्स टू काय असतो, डिस्टन्स अपॉन टाइम असतो. याला आपण वेगवेगळ्या फॉर्ममध्ये लिहू शकतो. जसं की मी याला लिहू शकतो टाइम इज इक्वल्स टू डिस्टन्स अपॉन स्पीड. काय लिहू शकतो याला मी, टाइम इज इक्वल्स टू डिस्टन्स अपॉन स्पीड लिहू शकतो. क्लिअर इथपर्यंत. आता थोडंसं लक्ष द्या. ॲज्युम करा व्हॅक्यूममध्ये, काय करायचं, व्हॅक्यूममध्ये लाईटची स्पीड c असते, तर तो d डिस्टन्स ट्रॅव्हल करतोय किती टाईममध्ये, t टाईममध्ये. काय म्हटलं लक्ष द्या बरं का, थेरी लिहावं लागते तुम्हाला बोर्ड्समध्ये. व्हॅक्यूममध्ये c स्पीडने ट्रॅव्हल करतो, d डिस्टन्स चालतो t टाईममध्ये. ठीक आहे. तर मीडियममध्ये त्याची स्पीड किती असते, ऑब्व्हियसली मीडियममध्ये त्याची स्पीड असते v. मीडियममध्ये तो डिस्टन्स ट्रॅव्हल करणार d डॅश, पण त्याला टाईम लागणार t. टाईम सेम.
सेम टाइम जर कम्पेअर करतोय तरच ती गोष्ट पॉसिबल आहे. सेम टाइम जर आपण कम्पेअर नाही करत आहे तर ती गोष्ट पॉसिबल नाही आहे. ठीक आहे, पहिली गोष्ट क्लिअर. चला नेक्स्ट हे डी डॅश झालं, हे टी झालं. ठीक आहे, आता व्हॅक्यूमसाठी फॉर व्हॅक्यूम टाइम इज इक्वल्स टू काय असतं, डिस्टन्स अपॉन स्पीड. तो चालणार डी आणि स्पीड असणार टी. तर हे झालं कशासाठी, व्हॅक्यूमसाठी. मीडियमसाठी बघा, मीडियमसाठी टाइम सेम लागणार. तो डिस्टन्स चालणार डी डॅश आणि चालणार स्पीडनी व्ही. अरे मागच्या स्लाइडवर बघितलं रे बाबड्या, मागच्या स्लाइडवर बघितलंय डी डॅश डिवायडेड बाय व्हीच्या जागी सी बाय एन पुट करा आणि हे होऊन जाणार तुमचं एन डी डॅश डिवाइड बाय सी. हा फॉर्म्युला लक्षात ठेवा मीडियमसाठी. आता मला सांगा फॉर सेम टाइम, मीडियम आणि व्हॅक्यूममध्ये काय आहे, टाइम सेम आहे. खूप एकदम बेसिकपासून बघतोय आपण, जसं की तुम्हाला असं वाटेल की तुम्ही पहिल्यांदा शिकताय, बट हे तुम्ही बघितलंय 11च्या ऑप्टिक्स चॅप्टरमध्ये. ठीक आहे, आता बघा फॉर सेम टाइम, टाइम सेम आहे तर इक्वेट करा डी डिवायडेड बाय सी इज इक्वल्स टू एन डी डॅश डिवाइड बाय सी. तर मला सांगा डी इज इक्वल्स टू काय येत आहे, एन इंटू डी डॅश येत आहे. काय म्हटलो मी तुम्हाला, काय म्हटलो मी, जर व्हॅक्यूम मध्ये डी डिस्टन्स चालतंय, व्हॅक्यूम मध्ये डी डिस्टन्स चालताय, कशात, टी टाइम मध्ये, देन व्हॅक्यूम मध्ये डी डिस्टन्स चालताय टी टाइम मध्ये, देन अरे यार टी टाइम मध्ये, देन मला वाटलं हुकलंय पूर्ण चाललं जाईल, नाही, देन मीडियम मध्ये डी बाय एन चालेल. व्हॅक्यूम मध्ये जर डी चालताय तर मीडियम मध्ये डी चालेल. कसं कसं कसं, अरे इथनंच बघा ना, डी डॅश इक्वल्स टू काय आलं, डी बाय एन आलं. और उलटं काय लिहिता येईल, उलटं काय लिहिता येईल तुम्हाला, उलटं काय लिहिता येईल, मीडियम मध्ये जर डी चालतंय, उलटं झालं आपलं इथं ते डी वालं, काही विषय नाही. मीडियम मध्ये जर डी चालतोय कशात, टी टाइम मध्ये, तर तेवढ्या टाइम मध्ये व्हॅक्यूम मध्ये चालणार एन टाइम्स डी. ठीक आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा, याच्यावरनं आपण एक फॉर्म्युला डिराईव्ह करूया. चला, ही गोष्ट कळाली तुम्हाला. ठीक आहे, सिम्पल वर्ड्समध्ये लिहून दिले तुम्हाला मी एकदम. मागची स्लाइड जरी तुम्ही एक वेळ विसरलात तर म्हणतो, ठीक आहे, विसरायचं नाही लगेच. हां सर म्हटले विसरून जा, लगेच विसरायचं असं नाही करायचं बरं का बुड्या. इम्पॉर्टंट पॉइंट, मीडियम मध्ये डी डिस्टन्स चालला, व्हॅक्यूम मध्ये सेम टाइम मध्ये एन टाइम्स डी चालणार. पाथ डिफरन्स किती येणार, पाथ डिफरन्स म्हणजे डेल्टा एक्स. कुठं जास्त चाललाय, व्हॅक्यूम मध्ये, आणि इकडं डी चाललाय, तर किती येणार पाथ डिफरन्स, n-1 इंटू डी. म्हणजे लक्षात ठेवायचं ऑप्टिकल पाथ म्हणजे काय असतं, ऑप्टिकल पाथ म्हणजे मीडियम मध्ये किती चालला, ऑप्टिकल पाथ म्हणजे काय, मीडियम मध्ये किती चालला. जर एन रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सच्या मीडियम मध्ये डी डिस्टन्स चालतोय तो, तर ऑप्टिकल पाथ झाला तुमचा एन टाइम्स डी. म्हणजे काय, बघा आता सांगितलं ना, स्विमिंग पूल डी डिस्टन्सचा होता, त्यात रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स एनचं लिक्विड होतं, तर तो डी डिस्टन्स चालतोय, तर ऑप्टिकल पाथ एन टाइम्स डी कसा झाला. तर ऑप्टिकल पाथ म्हणजे मीडियम मध्ये त्या टाइम मध्ये डी मध्ये जर चालला तो, तर तेवढ्याच टाइम मध्ये व्हॅक्यूम मध्ये किती चालेल, या इक्विव्हॅलेंट डिस्टन्सला आपण म्हणतो ऑप्टिकल पाथ. आणि हा झाला त्याचा पाथ डिफरन्स. हा काय झाला त्याचा पाथ डिफरन्स n-1 इंटू डी. चला जाऊया पुढे. काय म्हटलंय बघा क्वेश्चन मध्ये, व्हॉट मस्ट बी द थिकनेस ऑफ अ थिन फिल्म
एक थिन फिल्म आहे, त्याची थिकनेस किती असणार? वेन केप्ट नियर वन ऑफ द स्लिट शिफ्ट सेंट्रल फ्रिंज बाय 5 mm फॉर इन्सिडेंट लाईट. म्हणजे जो आपला पॅटर्न दिसायचा ना S1 S2, तर एका फिल्मच्या समोर, एका S1 S2 पैकी S1च्या समोर त्याने एक थिन फिल्म ठेवली, त्याची थिकनेस टी असेल, समजा त्याची थिकनेस टी असेल, आणि लाईट येत होता किती वेवलेंगचा? 5400 अँगस्ट्रॉम वेवलेंगचा. ठीक आहे, बघू काय म्हणताय पुढे. फ्रिंज शिफ्ट झाली 5 mm नी. 5 mm नी फ्रिंज शिफ्ट झाली. कोणती फ्रिंज शिफ्ट झाली? सेंट्रल शिफ्ट. म्हणजे काय? इथं यायची ना सेंट्रल आधी, तर ती आता वरती चालल्या गेली. समजा वरतीच का बरं घेतली मी? इथं तुमचा झाला CB, कारण की ही जी होती ना स्लॅब, तो वरती ठेवला. ॲक्च्युली जेई नीटमध्ये हे खूप डेप्थमध्ये येतं. ठीक आहे, तुम्हाला काही नाही एवढं लक्षात ठेवा. जिकडं जर आपण स्लॅब ठेवला तो ट्रान्सपरंट थिन फिल्म, तर तिकडं CB शिफ्ट होत असते. ठीक आहे. इन यंग्स डबल स्लिट एक्सपेरिमेंट द रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ मटेरियल इज 1.1. याच्या यांची व्हॅल्यू 1.1 आहे. तर त्यांनी म्हटलंय फ्रिंज विड्थ इज 0.5 mm आहे. फ्रिंज विड्थ वरती फरक नाही पडत बरं का, पहिलेच सांगतोय. फ्रिंज विड्थ वरती फरक नाही पडत. काढायचं काय बाबा? अच्छा, थिकनेस काढायची. सॉरी, ठीक आहे, थिकनेस काढायची याची. आता बघा थिकनेस डेल्टा एक्स इज इक्वल्स टू किती घ्यायचं? डेल्टा एक्स इज इक्वल्स टू घ्यायचं n-1 × t. आधी डी होतं ना, आधी डी होतं ना आता, तर त्याला डीच्या जागी टी लिहा फक्त. आता डेल्टा एक्सला काय लिहायचं? CB शिफ्ट झाला आपला 5 mm नी. लॅम्बडा विड्थचा फॉर्म्युला असतो आपला लॅम्बडा कॅपिटल D बाय स्मॉल d. बरोबर आहे, लॅम्बडा कॅपिटल D बाय स्मॉल d असतो. त्यात लॅम्बडा माहिती आपल्याला. आता राहिली गोष्ट कॅपिटल D बाय स्मॉल d ची. राहिली गोष्ट कोणाची? कॅपिटल D बाय स्मॉल d ची. आता इथं CB शिफ्ट झालाय. कसं करायचं? होऊन जाईल का तुमच्याकडनं? यांची व्हॅल्यू 1.1 ठेवायची. इथं काय करायचं? याला मी थोडंसं सिम्प्लिफाय करतो. MM मी काय करतो? मीटरमध्ये कन्वर्ट करतो. आणि हा जो लॅम्बडा आहे ना, लॅम्बडा इकडे डिवाइडमध्ये येणार. 5400 ना, त्याला मी लिहिणार 5400 × 10⁻⁻10. ही कशाची व्हॅल्यू आहे तुमची? कॅपिटल D बाय स्मॉल d ची व्हॅल्यू. कोणाची व्हॅल्यू आहे? कॅपिटल D बाय स्मॉल d ची व्हॅल्यू. आता हे जे n-1 आहे, मला काय वाटतं याला n ला आहे ना आपण म्यू पुट करावं. का बरं म्यू पुट करावं माहिती का? कारण की ते n येणार आहे ना, इकडे फॉर्म्युल्यामध्ये पण n येणार आहे, इकडे फॉर्म्युल्यामध्ये पण n येणार आहे. ठीक आहे, यांची व्हॅल्यू काही नाही तर 1 पुट करून टाकायची. किंवा आधी आपल्याला काढून घेऊ. आधी आपल्याला काढावं लागेल की 5 mm वरती कोण होतं. 5 mm वरती कोण होतं बघावं लागेल ना. 5 mm वरती कोण होतं ते बघावं लागेल आपल्याला आधी. 5 mm वरती कोण होतं हे कसं बघता येईल आपल्याला? वायचा फॉर्म्युला होता आपला n-λd बाय स्मॉल d असा वाला फॉर्म्युला. आठवतंय तुम्हाला? आठवतंय ना? तर वायला किती घेणार तुम्ही? 5 mm घेणार इज इक्वल्स टू n किती घेणार तुम्ही? n काढायचं आहे आपल्याला. आणि λd बाय स्मॉल d किती घेणार? 0.5 × 10⁻⁻3. 1च येत आहे ते, 1च येत आहे. 1च घ्यावं लागणार. n ची व्हॅल्यू 1च घ्यावं लागणार. काहीच विषय नाही, n ची व्हॅल्यू 1च घ्यावी लागणार. कसं केलं तर n ची व्हॅल्यू 1 घ्यावं लागणार. तर इथं घ्यायचं n × λ इज इक्वल्स टू μ - 1 × t. n ची व्हॅल्यू 1 घेऊन टाकायची. लॅम्बडाला घ्यायचं 5400 × 10⁻10 इज इक्वल्स टू म्यू घेतलेला आहे ना, म्यू घेऊन टाकायचा. म्यू किती दिलाय? 1.1. म्यू किती दिलाय तुम्हाला? 1.1 - 1 × t. झालं ना, संपलं ना. टी फाइंड करून टाका. टी मीटरमध्ये येईल त्याला कन्वर्ट करून टाका. टी मीटरमध्ये येईल त्याला कन्वर्ट करून टाका, मायक्रोमीटर वगैरेमध्ये. ठीक आहे, कन्वर्जन करून टाका, होऊन जाईल कन्वर्जन. चला पुढे जाऊयात मग. आता नेक्स्ट टॉपिक आपला असणार आहे डिफ्रॅक्शन. आता डिफ्रॅक्शन खूप सिंपल आहे बरं का. डिफ्रॅक्शन खूप सिंपल आहे. YDSC जर रिवाइज करून आले असणार तर डिफ्रॅक्शनमध्ये तुम्हाला बिलकुल प्रॉब्लेम येणार नाही, आधीच सांगतो. चला एक सिम्युलेशन बघूया, ॲनिमेशन बघूया आपण डिफ्रॅक्शनवरती. बघा, यंग्स डबल स्लिटमध्ये काय होतं माहिती का? यंग्स डबल स्लिटमध्ये 2 स्लिट्स होत्या. यंग्स डबल स्लिटमध्ये 2 स्लिट्स होत्या.
याच्यात आता एकच स्लिट असते, त्या एका स्लिट मधलं लाईट जातो आणि याचा पॅटर्न कसा दिसतो तुम्हाला, या टाईपमध्ये तुम्हाला याचा पॅटर्न दिसत असेल तुम्हाला क्लिअरली याचा पॅटर्न. ठीक आहे, थोडासा ऑब्झर्व होतोय चांगला. बघा याचं काय असतंय, एक अशी शीट असते, त्याला एक छोटासा होल आहे, यातनं लाईट पास होतोय, एकच स्लिट आहे तर इथं तुम्हाला काय असे सर्कल्स दिसतात बघा. ह्याच्यात जे असतं ना तर ते असे तुम्हाला सर्कल्स दिसतात. आता ते सर्कल म्हणजे काय, हा झाला तुमचा सेंट्रल ब्राईट. मग तुमचा सर्कल म्हणजे याला आपण एरीज रिंग्स म्हणतो. काय म्हणतो आपण याला, एरीज रिंग्स किंवा एरीज डिस्क म्हणतो. तर हे जे सर्कल बनतायत ना तुमचे, हा सर बनतायत बरोबर, याचं काय सर, काहीच नाही, हे जे सर्कल बनतायत ते ब्राईट आहेत तुमचे, ग्रीन कलरवाले दिसत आहेत ते, आणि त्याच्यामध्ये छोटे छोटे सर्कल आहेत डार्कवाले. आता ह्याच्यात काय असतं, यंग्स डबल स्लिटमध्ये सगळ्या ब्राईटची इंटेन्सिटी 4 I0 होती आणि डार्कची इंटेन्सिटी 0 होती. याच्यात तसं नाही आहे, याच्यात ब्राईटची सेंट्रलला जास्त आहे, नंतर कमी कमी होत जाते, नंतर कमी कमी होत जाते, नंतर काय होत जाते, कमी कमी होत जाते. आता किती सेंटरला किती काय बुकमध्ये नाही दिलं, मी दाखवणार तुम्हाला, मी सांगणार तुम्हाला किती, डोंट वरी. कॅल्क्युलेट नाही करून दाखवणार कारण तो फॉर्म्युला नाही बोर्ड्समध्ये. तर आपल्याला याचे बघायचे पोझिशन्स वगैरे बद्दल. हे कळालं तुम्हाला पॅटर्न, याला जे दिसतंय सर्क्युलर त्याला एरीज रिंग्स म्हणतो, आणि ओव्हरऑल जर एक बघितलं तर डिस्क सारखं दिसतंय तर त्याला एरीज डिस्क सुद्धा तुम्ही म्हणू शकता. चला, डिफ्रॅक्शन म्हणजे बेसिकली काय असतं माहिती का, ही जे बेंड होतोय ना लाईट, त्या बेंडिंगला आपण डिफ्रॅक्शन म्हणतो. त्या बेंडिंगला काय म्हणतो आपण, डिफ्रॅक्शन म्हणतो. काय म्हणतो, डिफ्रॅक्शन. ठीक आहे, आता बघा, जर समजा पूर्ण अंधार आहे ठीक आहे, आणि तुम्ही एखाद्या रूमच्या बाहेर उभा आहात, त्या रूममध्ये लाईट चालू आहे, बाहेर पूर्ण अंधार आहे, तर त्या रूमच्या दरवाजाच्या डोअरच्या खालनं तुम्हाला लाईट बेंड होऊन बाहेर येताना दिसत असतो बघा, बरोबर. तर तो जो लाईट बेंड होऊन येतो ना तुमचा बाहेर, तर त्या बेंडिंग ऑफ लाईट फ्रॉम दी एजेस ऑफ एन ऑब्स्टेकल, समजा जर इकडून लाईट येतोय असा, तर तो इथून बेंड होऊन इकडे स्प्रेड होणार, या बेंड होण्याच्याच फेनॉमेनाला आपण डिफ्रॅक्शन म्हणतो. बस संपलं. डिफ्रॅक्शन वरती न्यूमरिकल्स वगैरे असतात, डेरिवेशन वरती क्वेश्चन येत नाही जास्त. बघा काय असतं डिफ्रॅक्शन, द बेंडिंग ऑफ लाईट नियर द एज ऑफ एन ऑब्स्टेकल ऑर स्लिट, द बेंडिंग ऑफ लाईट नियर द एज ऑफ एन ऑब्स्टेकल ऑर स्लिट spreading into the region of a geometrical shadow is called diffraction. Spreading into the region of a geometrical shadow is called as diffraction. चला, याच्यात दोन टाईपचे डिफ्रॅक्शन्स असतात तुमचे, एक असतं फ्रॉनहोफर डिफ्रॅक्शन आणि एक असते फ्रेस्नेल डिफ्रॅक्शन. ठीक आहे, एक असतं फ्रॉनहोफर डिफ्रॅक्शन आणि एक असतं फ्रेस्नेल डिफ्रॅक्शन. मी डायग्राम काढतो, डायग्रामवरनं तुम्हाला कळून जाईल कोणता डिफ्रॅक्शन काय आहे तो. काय फरक जाणवतो तुम्हाला, काय फरक जाणवतो दोन्ही डिफ्रॅक्शन्समध्ये सांगा बरं. जाणवला फरक काही, काय फरक जाणवतोय सांगा. डिस्टन्सचा फरक दिसतोय तुम्हाला, डिस्टन्सचा फरक दिसतोय. म्हणजे याच्यात जे डिस्टन्स आहे ना, ही जी स्लिट असते तुमची, या स्लिटच्या विड्थला आपण इथं स्मॉल ए म्हणतो. ठीक आहे, स्मॉल ए म्हणजे इथं काय असतं, आता स्लिट विड्थ असते. ठीक आहे, स्मॉल ए म्हणजे इथं असते स्लिट विड्थ, आणि हे जे डिस्टन्स असतं ना आपलं, हे डिस्टन्स असतं कॅपिटल डी. ठीक आहे, कॅपिटल डी म्हणजे ते स्लिट आणि स्क्रीन मधलं डिस्टन्स. इकडे हे जे डिस्टन्सेस आहेत ना, हे मोठे मोठे आहेत. रिझन काय आहे, इथनं जे बेंड होती ना लाईट, अशी बेंड होणार, तर इथं काही अँगल मिळतोय बघा तुम्हाला, हा अँगल थीटा. इथं ही लाईट बेंड होतीये, ओहो, इथं तुम्हाला एक अँगल मिळतोय थीटा. इकडं जो थीटाची व्हॅल्यू असते ना, तर ती थीटाची व्हॅल्यू स्मॉल असते इथं खूप, थीटाची व्हॅल्यू स्मॉल असते खूप. थीटा स्मॉल असल्याने काय होतं माहिती आहे का, तुम्ही डायरेक्ट साइन थीटाच्या जागी थीटा लिहू शकता, कॉस थीटाच्या जागी 1 लिहू शकता. सर हे कुठून आला आता, हा खूप बेसिक मॅथ्सचा पार्ट आहे. ठीक आहे, त्याच्यात आपण जाणार नाही जास्त डिटेलमध्ये, आणि आपल्याला सिलेबसमध्ये हेच आहे, बस संपलं. फ्रॉनहोफर, फ्रेस्नेल नाही आहे, याला अजून नावं आहेत, याला आपण म्हणतो फार फील्ड डिफ्रॅक्शन. याला आपण म्हणतो फार फील्ड डिफ्रॅक्शन, आणि याला आपण म्हणतो नियर फील्ड डिफ्रॅक्शन. ठीक आहे,
हा फार फील्ड डिफ्रॅक्शन आणि नियर फील्ड डिफ्रॅक्शन, कारण की ते इथं जवळजवळ असतं आणि इकडं दूर दूर असतं, बस हाच फरक आहे. क्लिअर क्लिअर का? हे झालं डिफ्रॅक्शन मधला तुमचा मेजर डिफरन्स. हे बघा फ्रॉन अपर डिफ्रॅक्शनचं तुम्हाला इथं दिसतं पण आहे थोडंसं, फ्रॉन अपर डिफ्रॅक्शनचं तुम्हाला दिसतंय इथं, दिसलं. आता इथं लाईटसाठी लेन्स लावलेले असतात बरं का, ते एवढ्या डिटेलमध्ये नाही गेलं तरी चालते आपल्याला. कॉन्व्हेक्स लेन्स लावलेले असतात. कोणत्या लेन्स? कॉन्व्हेक्स लेन्स. कॉन्व्हेक्स लेन्सच का लावतात तर कॉन्व्हर्जिंग लेन्स असतात. लाईट डायव्हर्ट जो होत असतो आपला, दुरून लाईट येतोय ना, दुरून लाईट यायला आपल्याला कॉन्व्हर्ज करावं लागेल ना एका जागी, त्याला कॉन्व्हर्ज करण्यासाठी आपण लेन्स लावतो. ती लेन्स असते कॉन्व्हेक्स लेन्स. ठीक आहे. चला, हा डिफ्रॅक्शनचा सेटअप आहे. याच्या डेरिवेशनवरती ना आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये जाऊया, कारण की याच्यात ते कम्प्लीट होणार नाही आणि फ्रेश स्टार्ट करूया. नेक्स्ट लेक्चरमध्ये चॅप्टर फिनिश करून टाकूया, कारण की फक्त डिफ्रॅक्शन बाकी आहे आणि एक रिझॉल्विंग पॉवर नावाचा कॉन्सेप्ट आहे छोटासा. तो छोटासा कॉन्सेप्ट आपला बाकी आहे, तर तो आपण बघून घेऊया नंतर. ठीक आहे. तर चला मित्रांनो, मी सत्यम भंडारी इथंच थांबतो. आपण भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. सो टिल देन वाचत राहा, रिवाइज करत राहा. बाय बाय, टेक केअर.